हॅलो, नमस्ते सगळ्यांना। तर आज मी लाडू बनवते, पौष्टिक आणि चविष्ट पण आहेत। तर मेथीचे लाडू बनवते, तर बघा कसे बनवते ते। तर मी काय काय साहित्य घेतले ते बघा लाडूसाठी। तर हे गव्हाचं पीठ आहे। तर हे बघा इथे गहू भाजून घ्यायचे, जास्त नाही भाजायचे, थोडेसे असे कडक होईपर्यंत मंद आचेवरच भाजायचे। तर हे मी 1.5 किलो गहू घेतले आणि आता भाजून घेते। थोडे भाजल्यानंतर तुम्हाला दाखवते परत कसे भाजायचे ते। हे बघा, तर आता गहू भाजून झाले, एकदम हलके हलके भाजायचे, जास्त नाही भाजायचे। आणि आता मी काढून घेते। तर हे बघा इथे मी सगळे भाजून घेतले गहू। आता हे थंड करून घ्यायचे आणि चक्कीतनं दळून आणायचे। आणि नंतर गूळ घेतलेला आहे, 1 किलो गूळ आहे, 1 किलो तूप आहे। तर 1 किलो तूप घेतलेलं आहे मी, साजूक तूप आहे, गाईचं आहे। खोबरं किसून घेतलेलं आहे 2 वाटी। डिंक आहे 100 ग्रॅम। हे अळीव आहे 100 ग्रॅम। काजू 100 ग्रॅम, बदाम 100 ग्रॅम, अक्रोड मी 50 ग्रॅमच घेतलेत। आणि ही खारीक पावडर आहे, खारीक पावडर 100 ग्रॅम घेतलेली आहे। खारीक पावडर दुकानात मिळते, आणि नसेल मिळत तर मग खारीक आपले थोडे भाजून घ्यायचे, गॅसवर गरम करायचे आणि मिक्सरमध्ये दळून घ्यायचे। आणि ही वेलची पूड। तर ह्या लाडूमधला मेन पदार्थ म्हणजे मेथी आहे। तर बघा इथे मी 100 ग्रॅम मेथी दाणे घेतलेले आहेत, आणि हे पण थोडे भाजून घ्यायचे। आणि 1.5 किलो गहू आहेत, तर मी त्याला 100 ग्रॅम मेथी दाणे घेतलेले आहेत, तर ते पण थोडे भाजून घेते। आणि हे मिक्सरमध्येच वाटणार आहे, कारण गिरणीमध्ये दळून देतात की नाही ते माहीत नाही आता गव्हामध्ये, तर नाही देणार असं वाटतं, पण मी घरीच मिक्सरमध्ये वाटेन। तर हे बघा साधारण थोडे गरम करते, जास्त नाही, थोडेसे भाजून देते। हे बघा, तुम्हाला जास्त कडू पाहिजे असेल लाडू तर तुम्ही जास्त टाकू शकता मेथी। आमच्या घरामध्ये जास्त कोणी खात नाही कडू, तर मी 100 ग्रॅमच घेतलेले आहेत। तर आता मी भाजून घेते। तर हे बघा आता भाजून झालेले आहेत, जास्त नाही, थोडे हलके हलके भाजायचे। आणि आता मी गॅस बंद करते आणि हे थंड करून घ्यायचं आहे। आता हे थंड करून घ्यायचे। हे बघा, हे 1.5 किलो गहू आहेत आणि त्याच्यासाठी 100 ग्रॅम मेथी घेतलेले। तर आता हे थंड करून घ्यायचं, आणि गहू तर मी चक्कीमधनं दळून आणणार आहे, आणि मेथी मिक्सरमध्येच बारीक करणार आहे। तर नंतर तुम्हाला दाखवते कसं करायचं आहे ते। तर हे मी काजू, बदाम, अक्रोड सगळे बारीक करून घेते मिक्सरमध्ये, आणि नंतर दाखवते तुम्हाला। तर हे बघा मिक्सरमध्ये थोडे जाडसरच ठेवायचे, एकदम पावडर नाही करायची। तर आता या अळीव ना मी थोडेसे गरम करून घेते, म्हणजे भाजून घेते थोडं साधारण हलके हलके। आणि खोबरं पण थोडं भाजून घेते, आणि डिंक तुपामध्ये तळून घ्यायचं, आपल्याला फुलवायचं आहे तो। नंतर दाखवते तुम्हाला कसं करायचं आहे ते। तर हे अळीव आणि खोबरं भाजून घेते मी। याला ना हालीम पण बोलतात, अळीव किंवा हालीम बोलतात त्याला। हे बघा एकदम बारीक असतं। तर मी कढई गरम करत ठेवले, फास्ट गॅस तर नाही करायचं, स्लोच ठेवायचं, आणि भाजून घेते जरा। तरी मी 2 मिनिटं भाजून घेतले, हे झालेले आहेत, काढून घेते। खोबरं भाजून घेते। हे 2 वाटी खोबरं घेतलेले आहे किसून। तर हे बघा खोबरं भाजून झाले, जास्त करपवायचं नाही, थोडंसं असं थोडंसं लालसर झाले। तर आता मी काढून घेते, गॅस बंद करते।
तर हे बघा मी तूप टाकून घेतले. तर ह्या चमच्याने मी 1 चमचा टाकले तूप. आता याच्यामध्ये डिंक तळून घेते. चांगलं गरम झालं ना की डिंक तळून घ्यायचं. थोडा थोडंच टाकायचं कारण तो फुलतो आणि चांगलं तळून घ्यायचं फुलतो. आता थोडा कच्चा राहिला ना तरी मग दाताला हे होतं, ते कडक लागते. तर हा बघा असं तळून घ्यायचा. तर मी आता थोडा थोडा करून तळून घेते आणि नंतर दाखवते तुम्हाला. तर हे बघा आता डिंक मी तळून घेतलं आहे आणि छान फुलला आहे तो. आणि डिंक ना थोडा बारीक करून घ्यायचा. तर मी बारीक करून घेते थोडं, कारण लाडूमध्ये एकदम ते मग असे गोळे गोळेच राहतील त्याच्यामध्ये. तर थोडं बारीक करून घेते. आणि हे खूप पौष्टिक असतात लाडू. म्हणजे कंबरदुखी ह्याच्यासाठी, पाय दुखतात, पाठ दुखते, खूप औषधी आहे. तर हे बघा मी दगड घेतलेलं आहे, याच्याने बारीक करून घेते. आता तुमच्याकडे दगड वगैरे नसेल तर मिक्सरमध्ये करून घ्या. मिक्सरमध्ये पण एकदम बारीक होतो. असं थोडं जाडसर राहतं, म्हणजे दाताखाली येतं तर लाडूमध्ये. एकदम बारीक नाही करायचं, पावडर नाही करायची. किंवा पावभाजीचा स्मॅशर असतो त्याच्याने पण करू शकता. तर माझ्याकडे दगड आहे म्हणून मी दगडाने करते. तरी ते मी खोबरे भाजलेलं आहे ना, तर ते थोडं जाडसर होतं. तर हाताने असं बारीक करून घेतलं, कारण ते कडक झालं ना तर हाताने पण कुच करता येतं. हे बघा, तर असं बारीक करून घेतले. आता मी गॅसवर पातेला पण ठेवलं आहे. आता पातेला मोठंच ठेवलं आहे मी, कारण 1.5 किलो पीठ आहे गव्हाचं आणि सगळं एवढं साहित्य पण आहे टाकायचं. तर तेवढं बसलं पाहिजे एकदम. बघा तर ते पातेलं ना गरम झालं आहे. तर आता हे मी 1 किलो तूप घेतलं ना, ते सगळं नाही टाकणार, कारण थोडंच टाकणार आहे. जास्त झालं तर, कारण हे आपलं म्हणजे घट्ट नाही होत ना, पातळच असतं, मग ते लाडूत एकदम जास्त होईल. तर हे बघा मी 1 किलो तुपामधनं थोडंसं ठेवलं आहे आणि एवढं टाकलं आहे. तर आपल्याला म्हणजे नंतर वाटलं आपल्याला तूप कमी आहे तर नंतर गरम करून पण टाकता येतं. आता ह्याच्यावर तूप वितळलं ना का ह्याच्यामध्येच गूळ टाकायचं आपल्याला. तर आता तूप वितळलं आहे, ह्याच्यामध्ये गूळ टाकते. हळू टाकायचं, ते घट्ट झाले. तर मी गूळ टाकून घेते. तर हे बघा मी त्याला गूळ तुपामध्ये गूळ पूर्ण टाकून घेतले आणि आता हे वितळून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. हे पूर्ण वितळलं ना, याचा पाक नाही करायचा, फक्त वितळून घ्यायचं आहे. आणि नंतर सगळं आपलं एक एक साहित्य टाकायचं आहे. नंतर पुढे दाखवते मी काय काय टाकायचं आहे ते. तर हे असं पूर्ण हळूहळू वितळून घ्यायचं. गूळ पूर्ण वितळला पाहिजे याचा. तर हे बघा गूळ पूर्ण वितळला याच्यामध्ये. तर आता याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घेतलेले ना, काजू, बदाम, अक्रोड, त्याची पावडर टाकते भरण. तुपामध्ये मग थोडे भाजतात ते. असं काही सोडायचं नाही, सगळं टाकायचं. आता याच्यामध्ये मेथीची पावडर टाकते. तर प्रमाण तर तुम्हाला सांगितलेलं आहे किती किती घ्यायचं आहे ते. तर मी 100 ग्रॅम घेतलेलं आहे. हे असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं. तर आता हे खारीक पावडर आहे. खोबरं, हे आळीव,
डिंक, आता याच्यामध्ये लास्ट गव्हाचं पीठ टाकायचं आहे. तर हे बघा मी वाटीमध्ये काढून घेते, थोडं थोडं टाकते, कारण ते जास्त आहे ना तर एकदम टाकायला जमत नाही. तुम्हाला थोडे बनवायचे तर थोडे पण बनवू शकता. आता मी जास्तच बनवलेत कारण हे लाडू टिकतात पण. तर हे बघा मी आता पूर्ण 1.5 किलो गहू दळून आणलेले, तेवढं पीठ टाकलंय आणि हे थोडं जाडसरच आहे. तर आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं. आता तर हे बघा आता मिक्स झालेलं आहे. आम्ही गॅस बंद पण करते. आता लाडू गरम गरमच वळून घ्यायचे, म्हणजे एकदम गरम नाही, हाताला चटके बसतील. थोडं साधारण हे कोमट झालं का. आणि हे खूप खायला छान लागतात, पौष्टिक पण आहेत. तर आता हे मिक्स झालेलं आहे. आता याच्यामध्ये वेलची पावडर टाकते मी आणि पुन्हा मिक्स करून घेते. असे 2-3 चमचे टाकायचे. तर मी तर सगळीच टाकले बघा. आणि पुन्हा मिक्स करून घेते आणि लाडू वळवताना दाखवते तुम्हाला. तर हे बघा आता लाडूचं मिश्रण तयार आहे आणि मी आता लाडू वळते. गरम आहे खूप, हाताला चटके बसतात, पण ते गरम गरमच वळायचे असे. हे बघा तर तेवढं मी तूप घेतलेलं ना, ते बरोबर झालं. ते जास्त झालं असतं, पूर्ण टाकलं असतं तर. ते साजूक तूप आहे ना. हे बघा असे लाडू वळून घ्यायचे. तर मी आता असे लाडू वळून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते कसे झाले ते आणि किती झाले. 1.5 किलोचे, 1.5 किलो प्रमाणामध्ये, आणि एवढंच आहे आपण साहित्य टाकलेलं. तर हे बघा लाडू वळून तयार आहेत. तर 2 ताटं भरलेत. तर हे बघा मेथीचे लाडू बनवून तयार आहेत. आणि हे प्रमाण तुम्ही म्हणजे बरोबर घेतलं, या प्रमाणाने तुम्ही लाडू बनवले तर छान होतील आणि जास्त कडू पण नाही होणार, मस्त लागतात आणि मुलांनाही आवडतील हे लाडू. आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण करा. म्हणजे तुम्ही बनवून बघा, खा आणि कसे झाले ते मला सांगा कमेंट्स करून. आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही तर सबस्क्राईब करत जा. थँक्यू.